नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग. टुडे वी आर गोइंग टू लर्न टू सर्व विथ लव. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अशा नॉव्हेलचा अभ्यास करायचा आहे की जी तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणी 4.2 या सेक्शन मध्ये टू सर्व विथ लव E.R. ब्रेथवेट यांच्या कादंबरीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. चला तर मग जाऊया कादंबरीच्या अभ्यासात. हिअर टू सर्व विथ लव या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक स्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, born in 1912 to 2016. लाईफ स्पॅन ऑफ रायटर, लेखकांचा हा जीवनपट. known as E.R. Braithwaite was Ian is born British American novelist. तर बघा हे कसे तर ब्रिटिश बॉर्न अमेरिकन, ब्रिटिश आणि अमेरिकन दोघं नॉव्हेलिस्ट यांचा जन्म ब्रिटन मधील गियानीज प्रांतात झालेला आहे. म्हणून ब्रिटिश गियानीज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन, ब्रिटिश पण ते होते आणि अमेरिकन. नॉव्हेलिस्ट ते होते, कादंबरीकार, रायटर, लेखक होते, टीचर अँड डिप्लोमॅट आणि शिक्षक पण होते आणि डिप्लोमॅट राजकारणी सुद्धा होते. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रॅशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. तर यांच्या गोष्टी ह्या कशा बघा, किंवा नॉव्हेल या जातीय किंवा वंशीय भेदाभेद जी होती, काळे किंवा गोरे, ब्रिटिश लोक असा भेद करत होते, काळे आणि गोरे. आपल्या भारतामध्ये पण असा भेदभाव होता. ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला ते आपल्याला काळे म्हणून तुच्छ लेखायचे. त्यांचा वंश ते कसे श्रेष्ठ आहेत, गोरे म्हणून ते कसे चांगले आहेत, असं ते जगाला दाखवायचे. आणि हा वैमनस्य ते होतच होतं, व्हाईट वर्सेस ब्लॅक. तर यावरती आधारित सामाजिक जीवनावर, ह्या सामाजिक कंडिशन्स वरती आधारित यांच्या ह्या कथा आणि कादंबरी आहेत आणि म्हणून हे फेमस आहे. E.R. ब्रेथवेट. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आणि त्यांची जी नॉव्हेल आहे टू सर्व विथ लव, ही त्यांचे आत्मचरित्रावर नॉव्हेल आहे. म्हणजे त्यांच्याच आत्मचरित्रावर लिखाण त्यांनी केलं आणि त्यांचा अनुभव मांडलाय. ऍज अ टीचर म्हणून कशा पद्धतीने ते टीचरची नोकरी करतात, शिक्षकाची नोकरी करतात आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात हे या ठिकाणी दाखवलंय. या ठिकाणी बघा, ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग, एक प्रकारे अ काइंड ऑफ होमकमिंग ही नॉव्हेल अबाउट हिज टूर टू आफ्रिका. आफ्रिकेला जात असताना पुढचे वंश आफ्रिकेतील ते होते, म्हणून अ चॉईस ऑफ स्ट्रॉज नॉव्हेलचं नाव आहे. परत अ नॉव्हेल सेट इन लंडन अँड रिलेक्टंट नेबर्स, जेव्हा लंडन मध्ये त्या नॉव्हेल सेट झाल्यात. रिलेक्टंट नेबर्स, ते त्याला रिलेक्टंट म्हणजे सनकी म्हणू आपण, बरस शेजारी. कदाचित त्यांनी तो अनुभव घेतला असेल आणि ते लिहिलं असेल. बघूया, ह्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अ मेमोयर, ते स्मरणात राहणाऱ्या त्या आहेत. अँड ट्रिटीज, आणि अबाउट रॅसिझम, वंशवाद, त्याला कशा पद्धतीने वंशवाद ते करत होते किंवा वंशवाद त्यावेळेला कसा होता, त्यामध्ये त्यांनी टीका केली आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man. ते काही लिखाण कशाविषयी आहे, खरं म्हणजे त्यांना समस्या काय होती, ते शिकलेले होते. एज्युकेटेड ब्लॅक मॅन, ते काळे होते पण शिकलेले होते आणि त्यावेळेला गोरे लोक काळ्या लोकांना तुच्छ समजायचे. शिक्षणाचा अधिकार किंवा चांगल्या गोष्टीचा अधिकार हा गोऱ्यांनाच आहे. काळे लोक म्हणजे असेच मोलमजुरी करायची, साफसफाईची कामं करायची किंवा शूद्राची कामं करायची, असं त्यावेळेला होतं. त्याच्यावर आधारित त्यांचं हे लिखाण आहे. अ ब्लॅक सोशल वर्कर ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अ ब्लॅक टीचर, टीचर आहेत, शिक्षक आहेत. अँड सिम्पली अ ह्युमन बिईंग, आणि एक साधा व्यक्ती, हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमॅनी सर्क्युमस्टन्सेस. ते स्वतः अमानवीय गोष्टीला ते कसे बळी पडतात किंवा
इतर लोक त्यांचा तिरस्कार कसा करतात किंवा ते काळे आहेत म्हणून त्यांना वागणूक कशी मिळते, वाईट वागणूक मिळते, याविषयी त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर बघूया यामध्ये आणखीन काय आहे ते. टू सर्व विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. द नॅरेटर इज अन इंजिनियर. खरं तर हे इंजिनियर यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. केमिकल इंजिनियर ते होते. बट टू मेक बोथ एंड्स मीट म्हणजे जीवन चरितार्थ चालवण्यासाठी ही ऍक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. एका शाळेमध्ये ते नोकरी स्वीकारतात. लंडनच्या ईस्ट एंड परिसरातल्या ते नोकरी स्वीकारतात शिक्षकाची. कशासाठी तर कुटुंब चालवण्यासाठी किंवा जीवन चरितार्थ चालवण्यासाठी. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट. आणि ही शाळा अशी असते की ज्यामध्ये सर्व विद्यार्थी हे प्रॉब्लेमॅटिक असतात. खूप नाठाळ असतात. अशा नाठाळ शाळेतल्या अशा नाठाळ विद्यार्थ्यांच्या शाळेत त्यांना नोकरी मिळते. ते स्वीकारतात. ट्रबल मेकर असतात बघा स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल फॉर देअर बिहेवियर. आणि अशी मुलं की इतर शाळेत त्यांना काढून टाकलेलं आहे. कशामुळे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे. काही वेळेला विद्यार्थी चांगले वागत नसतात. शाळा रस्टिकेट करून टाकतात किंवा घे बाबा तुझं लिव्हिंग घे आणि जा. त्यावेळेला मग अशा मुलांना कुठे शाळेत कोणत्या शाळेत प्रवेश मिळत नाही. पण अशी शाळा की त्या शाळेने प्रवेश दिला आणि सगळे तसेच मुलं इथं आले. ॲट द बिगिनिंग मग सुरुवातीला होतं काय विद्यार्थी मित्रांनो बघा. द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट. आता हे नॅरेटर आहेत म्हणजे शिक्षक आहेत ते आणि ते आपल्याशी बोलतायत त्यांची गोष्ट सांगतायत आणि मग आर ब्रेथवेट यांना ती मुलं त्रास द्यायची. त्यांना ते मुलं हरॅश करायचे आणि बुलीड म्हणजे त्रास देणे. रिडिक्युल्ड अँड बुलीड त्रास द्यायचे. बट लेटर हिज काम डेनोवेअर का डिमोनेअर अँड डिझायर. त्याच्यानंतर मग त्यांचा शांत स्वभाव, त्यांचं चांगलं वागणं ह्याच्यामुळे काय झालं मुलांमध्ये बदल झाला. आणि खरं म्हणजे असं असतंच. सुरुवातीला विद्यार्थी आता शिक्षक नवीन असतील, आता आमच्यावरनं जरी आपण उदाहरण घेतलं तर आम्ही नवीन असताना काही अनुभव सर्व विद्यार्थ्यांना हँडल करताना खूप प्रॉब्लेम येतात. आणि एकतर आपला स्वभाव आणि मुलांना आपण मॅच नाही होत. अशा वेळेला त्या मुलं सुरुवातीला त्रास देतातच. फक्त आम्हालाही काही कमी त्रास देत नाहीत मुलं. छान मुलं असतील तर त्रास देतात. पण नंतर ते समजतात पण, की अरे सर चांगले आहेत. सरांचा स्वभाव चांगला आहे. सरांनी आपल्याला खूप काही चांगलं आपल्यासाठी चांगलं केलंय. हे त्यांच्या जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला ती मुलं नरमतात. आणि तसंच आर ब्रेथवेट यांच्या बाबतीमध्ये झालंय. मुलं खूप होती आणि त्यांना खूप त्रास द्यायचे. आणि नंतर मग ती मुलं शांत झाली. ती शांत कशी झाली, त्यांच्यात बदल कसा झाला, एक नॉव्हेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल. कोणते-कोणते एपिसोड्स कसे झालेत, कोणी काय केलं, कोणती मुलं कशी होती, कशा पद्धतीने प्रसंग घडलेत, हे सगळं आपल्याला नॉव्हेलमध्ये गेल्यानंतर समजेल. पण आज आपण फक्त नॉव्हेलची समरी म्हणजे ह्या कादंबरीची समरी बघणार आहोत शॉर्टमध्ये. आणि थोडक्यात तर मी तुम्हाला मराठीत सांगितलं. एक काय थीम काय आहे? शिक्षक विद्यार्थी संबंध. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये बदल कसे घडवतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या कॅरेक्टरमध्ये कसं चेंज निर्माण करतात. विद्यार्थ्यांच्या मनात कशी जागा निर्माण करतात आणि नाठाळ विद्यार्थ्यांना ते चांगलं कसं करतात, त्यांच्यात चांगली एबिलिटी कशी आणतात, याचा एक प्रयत्न आर ब्रेथवेट यांनी इथं केलेला आहे. तो आज आपण अभ्यासूया. बघूया नॅरेटर या ठिकाणी आपण होतो बघा. टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अँड अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आणि नंतर मग हळूहळू तीच मुलं त्यांना मान सन्मान देतात. शेवटी त्यावेळेला ते नोकरी सोडून जाणार असतात. त्यांना चांगल्या पदावरती नोकरीची ते संधी मिळते इंजिनियर ॲज अ इंजिनियर म्हणून आणि ते जाणार असतात त्यावेळेला त्यांचा फेअरवेल निरोप ते देतात. आणि कशा पद्धतीने ते निरोप देतात हेही खूप महत्वाचं आहे, बघण्यासारखं आहे. आणि मग ते खरोखर शेवटी काय आहे? शेवटी काय बरं होतं? ते खरंच जातात की राहतात? नोकरी करतात की मुलांसाठी थांबतात? हेही बघणं खूप महत्वाचं आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगतच आहे. तर ऐका, लक्ष देऊन ऐका आणि बघा. ठिकाणी कॅरेक्टर्स, मेजर कॅरेक्टर्स, मायनर कॅरेक्टर्स. ते कोणते बघा. रिकी ब्रेथवेट नॅरेटर त्यांचं नाव.
विलियन ब्लंचार्ड लेडी टीचर आहेत त्या, व्हाईट लेडी टीचर. मिसेस डेल इव्हान्स, त्यानंतर डेनहॅम हा एक नाठाळ विद्यार्थी आहे. पॅमेला डेअर एक विद्यार्थिनी. मिस्टर फ्लोरियन हा एक विद्यार्थी आहे. त्यानंतर मायनर कॅरेक्टर बॉब बेलमॉन्ट, जेस बेलमॉन्ट, जॅक्विलिन बेंडर, अगली, क्लिंटी, जोसी डॉल्स, सेल्मा ड्रीव, पॅट्रिक फरमॅन, हॅकमॅन, टीच जॅक्सन, मोरिया जोसेफ, निका पेग, आल्मर, बार्बेरा पेग, फेमा फिलिप्स, ऑटर, जेन पर्सेल, then Sapnio, no, Lawrence Kell, and Joe Watson. These are the minor characters. बघा सर्वच आपल्या लक्षात राहील असं नाही, पण एक गोष्ट, समरी, प्लॉट, मेजर कॅरेक्टर हे जरी आपल्या लक्षात आलं तर ह्या कथेमध्ये काय आहे हे आपल्याला समजेल. बघूया पुढे. लेट्स गो अहेड. समरी ऑफ द नॉव्हेल. सारांश बघूया. टू सर्व विथ लव्ह इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या जीवनावरती ते आधारित आहे. E.R. Braithwaite. The main character E.R. Braithwaite works as an engineer in a oil refinery. ते सुरुवातीला ऑइल रिफायनरी मध्ये कामाला ते होते किंवा त्यांची नोकरी असेल म्हणून शिक्षकाची नोकरी त्यांनी पत्करली. वर्क्स ॲज अन इंजिनियर. ही सर्व्ड इन अ रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन आर. त्याच्या कालखंडामध्ये म्हणजे दुसऱ्या युद्धामध्ये कालावधीमध्ये त्यांनी ब्रिटिश आर्मीकडनं संरक्षण खात्यामध्ये त्यांनी काम केलंय. एअरफोर्समध्ये त्याला आपण हवाई दल म्हणतो. आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन, त्यानंतर मग युद्धानंतर ते काळे होते म्हणून ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. त्यांना नोकरी मिळत नव्हती. नोकरी मिळत नव्हती म्हणजे सुरुवातीच्या याच्यात ॲज ॲज अ लास्ट रिसॉर्ट म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. एक चला आता काही प्रयत्न करून पाहिजे म्हणून प्रयत्न केला आणि ऍप्लिकेशन केलं एका शाळेमध्ये. सरप्राइझिंगली ही इज ऍक्सेप्टेड ऍट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन ईस्ट एंड. आणि लंडनच्या ईस्ट एंड मध्ये ग्रीनस्लेड नावाच्या शाळेत त्यांना नोकरी मिळाली आश्चर्यकारक रित्या. एक इंजिनियर बघा, इंजिनियर व्यक्ती शिक्षक होतोय आणि म्हणून चला काय नाही म्हणून शिक्षकाची नोकरी पत्करली. बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं जीवनामध्ये. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आता मग गेल्या गेल्या त्यांना नोकरी तर मिळाली पण त्यांना सांगितलं काय सिनियर क्लासेस वरच्या मुलांना मोठ्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना अपॉइंट करण्यात आलं. हे बघूया. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. ते वाचताना आपल्याला लक्षात येईल गोष्टीतला पिरियड जो आहे तो खूप महत्वाचा आहे. Braithwaite finds that even though he consider himself British, तो त्याला ब्रिटिश म्हणतोय पण मूळ ओरिजिन त्यांचं आफ्रिकेमध्ये आहे. And has served in Royal Air Force, the English do not consider them टू बी वन ऑफ देम. आणि ते एअरफोर्स मध्ये जरी त्यांनी काम केलं तरी इंग्लिश लोक म्हणजे ब्रिटिश लोक त्यांना आपलं म्हणत नाही. बघा लक्षात घ्या, ते स्वतःला ब्रिटिश म्हणतात पण मूळ ब्रिटिश लोक त्यांना आपलं करत नाही. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर. आणि मग यांना खूप वाईट वाटतं अबाउट द इंग्लिश अँड कोलोनियालिझम. त्यांना इंग्रजांविषयी खूप वाईट वाटतं, त्या लोकांविषयी वाईट वाटतं. आणि त्याच्यानंतर ज्या वसाहती आहेत इंग्रजांच्या, ज्या वेगवेगळ्या देशांवरती त्यांचं राज्य होतं आणि त्यांच्या एक सर्व त्या प्रणालीवरती त्यांना एक प्रकारे वाईट वाटतं की अरे ही लोक आपल्याला ट्रीटमेंट देतात, एक काळं म्हणून कसं वागवतात, आपलंसं का करत नाही, हे त्यांना वाईट वाटतं. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट. आणि त्यांना त्यांच्या व्हाईट स्टुडंट त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा सरांना वाईट वागणूक देतात, त्याबद्दल त्यांना वाईट वाटतं. आणि पुढे Braithwaite's teaching position starts out roughly and is embraced
टाईम अँड गेन. शिक्षणाची पद्धत स्टार्ट रफली खूप रफ अँड टफ अशी पद्धत होती. तर मग हळू-हळू त्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. ही कन्सिडर हिज स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल. सुरुवातीला त्यांना हे विद्यार्थ्यांना असं समजायचे काय बघा, एक डिसरिस्पेक्टफुल म्हणजे मान न देणारे, इल मॅनर्ड, कसल्याच प्रकारचं एटिकेट्स, मॅनर्स नसलेले अँड मिस्चिव्हस आणि खोडकर, ते नाठाळ ते मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, असं त्यांची समजूत होती. नव्हे ते होते विद्यार्थी तसे. While his student consider him to be an arrogant outsider. आणि शिक्षकांच्या प्रती आता ह्या ब्रेथवेटच्या प्रती विद्यार्थी कसं समजायचे तर हे आउटसाइडर आहेत, ते बाहेरचे आहेत. आणि ते त्यातल्या त्यात काळे आहेत आणि त्यांना काही आपल्या सामाजिक परिस्थितीची किंवा ते कशा एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचा जन्म झालाय ते अनफॅमिलियर आहे. त्यांना परिचय नाही असं विद्यार्थ्यांना वाटायचं. आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा शिक्षकांविषयी अनादर होता. त्या गोष्टी सामाजिक गोष्टी पण त्याला जबाबदार आहेत. इन व्हिच दे हॅव ग्रोन अप. कारण ज्या पद्धतीत ते वाढलेत त्यांचं वातावरण वेगळं होतं विद्यार्थ्यांचं. द स्टुडंट्स हरॅस हिम फ्रॉम डे वन, क्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. आणि पहिल्या दिवसापासून विद्यार्थी शिक्षक आर ब्रेथवेटला काय करायचे, सतवायचे, हरॅस. लेक्चर सुरू झालं, काही शिकवायला गेले, फळ्यावर लिहायला गेले, की हे बेंच वाजायला सुरुवात करायची. क्लॅमिंग देअर डेस्क. मध्येच कोणीतरी डेस्क उघडणार, मध्येच आपटणार, मध्येच काहीतरी पुस्तक खाली पाडणार, मध्येच काहीतरी कॉमेंट्स करणार. असं ही मुलं करायची. कारण प्रत्येक तासाला हे हरॅसमेंट करायचे. प्रत्येक शिक्षकाला ते मुलं करत असतील. आता हे नवीन होते. यांनाही ते त्रास द्यायचे कारण हे आउटसाइडर होते आणि ब्लॅक होते. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मग काय झालं, ड्युरिंग हिज लेक्चर युजिंग फाऊल लँग्वेज. त्यांची भाषा पण चुकीची असायची, शिव्या असायच्या. बुलिंग हिम, सतत त्यांना त्रास द्यायचे. ग्रेट एक्सटेंट, खूप त्यांनी त्रास दिला विद्यार्थ्यांनी. इव्हन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅस ब्रेथवेट. एवढंच नाही, मुलांनी तर थोडाच पण मुलींनी सुद्धा त्रास दिला. आपण म्हणतो मुलं मस्तीखोर असतात, पण त्या त्या मानाने मुली शांत असतात आपण म्हणतो. तर विद्यार्थी मुलांनी पण त्रास दिला आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पण त्रास दिला. मुलींनी सुद्धा त्रास दिला ब्रेथवेट यांना सुरुवातीला. इन अ मग काय झालं, इन अ रिएक्शन दॅट द ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स. आता खरी गोष्ट अशी आहे, मुलींना काही बोलता येत नाही, मारता येत नाही. आता मारणं चुकीचं आहे. करायचं आणि मग मुलींना कमी बोलता येत नाही. तर त्यावेळेला व्हर्बली स्कोल्ड, ते रागवायचे, बोलायचे. ऑर ऑर ऍक्टिंग अँड इन अॅन अनलेडी लाईक मॅनर. कारण त्या एक मुलगी असून मुलीसारख्या वागत नव्हती. अनलेडी लाईक, ते एक प्रकारे पुरुषांप्रमाणे म्हणा किंवा मग तिला ज्या पद्धतीने वागायला पाहिजे त्या पद्धतीने त्या वागत नव्हत्या. त्या मॅनर्सने त्या वागत नव्हत्या. आणि म्हणून ब्रेथवेट ब्रेथवेट त्यांना काय करायचे, रागवायचे. शिक्षक त्यांना रागवले. स्कोल्डिंग व्हर्बली म्हणजे फक्त शाब्दिक त्यांना बोलता येतं. अँड बिईंग अनरुली इन स्कूल. शाळेमध्ये त्या कशा पद्धतीने त्या का करायचे, बोलायचे त्यांना व्हर्बली. बरोबर आहे. झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक मूवी आहे सर विथ लव्ह, सिडनी पोइटर यांची. तर ती तुम्ही जरूर बघा. YouTube वरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यावर आधारित हा पिक्चर आहे. When he understand that his outburst has not gain him any respect. त्यांना लक्षात आलं, की अरे आपण मुलांना रागवतोय, मुलांना बोलतोय, पण त्याचा काही उपयोग होत नाही. मुलं आणखीन वाह्यातपणा करतायत किंवा मुलं रिस्पेक्ट देत नाहीत शिक्षक, आणखीनच उद्धटपणे बोलतायत. त्यांनी काय केलं बघा, अँड कॉपरेशन फ्रॉम द स्टुडंट. विद्यार्थ्यांकडनं सहकार्य मिळत नाही. ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. मग त्यांनी पद्धत बदलवली. आता पद्धत बदलवली म्हणजे नेमकं काय केलं असेल, की चला आपण मुलांच्या कलेने घ्यायचं, विद्यार्थ्यांच्या कलेने. त्यांना असं आवडतं का? ठीक आहे असं. मग त्या पद्धतीने त्यांनी आपली पद्धत, टीचिंग मेथड बदलवली, टॅक्टिक्स बदलवल्या. आणि एक चांगल्या पद्धतीने एक चांगला शिक्षक म्हणून त्यांना कसं समजवता येईल, ही पद्धत त्यांनी आत्मसात केली.
तर मी सांगत होतो बघा विद्यार्थी मित्रांनो, एक ती मूव्ही आहे ती बघा. टू सर विथ लव्ह. हॉलिवूड मूव्ही आहे ती बघा. टू इंटरॅक्ट आणि मग काय झालं बघा. टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. त्यांच्याशी एक प्रकारे ते मोठे आहे विद्यार्थी, ते झाले. त्यांना रिस्पेक्ट, मान-सन्मान देऊन वागण्याची पद्धत त्यांनी बदलवली. हां, ठीक आहे, यांना आपण यांच्या मोठेपणाची ते झाले त्याची जाणीव करून देऊया असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांना रिस्पेक्टफुली कसं बोलता येईल, त्यांना त्यांचा रिस्पेक्ट, आदर कसा राखता येईल, जेणेकरून त्यांना रिस्पेक्ट दिल्यानंतर आपोआप ते कन्सिडर करतील, की अरे, आपण मोठे आहोत. ही रिक्वायर्स एव्हरी बघा, ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रिफर ॲज मिस. त्यांनी ठरवलं, की प्रत्येक मुलीला मिस म्हणून संबोधायचं क्लासमध्ये. नावाने नाही किंवा कोणत्याही अशा गावंढळ नावाने नाही, तर मिस म्हणून संबोधायचं. आणि प्रत्येक बॉय स्टुडंटला, मुलाला मिस्टर म्हणून संबोधायचं आणि शिक्षकांना सर म्हणून बोलायचे. का? अँड दॅट हिज स्टुडंट कॉल हिम सर. सर म्हणूनच बोललं गेलं पाहिजे. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड धिस लेव्हल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला मुलांना काय वाटलं, की "अरे, हे असं काय सांगताय सर? तिला मिस म्हणा, त्यांना मिस्टर म्हणा, सरांना सर असं रिस्पेक्टफुल बोला." कारण ती मुलं सरांना रिस्पेक्ट देतच नव्हती. नावाने हाका मारत असतील. म्हणून कदाचित सांगितलं असं नियम त्यांनी ठरवले वर्गात. हावेव्हर दे कम अराउंड आफ्टर ओन्ली अ फ्यू वीक्स. आणि काही आठवड्यातच कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर अटिट्यूड्स टुवर्ड्स वन अनदर. आणि एका आठवड्यामध्ये, काही आठवड्यांमध्ये, फ्यू वीक्स, ह्या शिक्षकाने त्या मुलांमधल्या सवयी बदलवल्या. हायजीन अँड ॲटिट्यूड. त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, चांगल्या पद्धतीने बघा अप टू डेट युनिफॉर्म कसा परिधान करायचा, कपडे कसे परिधान करायचे किंवा मुलाने किंवा मुलीने कसं अपीअरन्स दाखवायचं आणि स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवायची, हायजीन या बाबतीत पण त्यांना शिस्त लावली. त्यानंतर अटिट्यूड्स टुवर्ड्स अनदर, की इतरांच्या प्रती आपण कसं बोललो पाहिजे हे सुद्धा त्या शिक्षकांनी मुलांना दिस मार्क द सक्सेस ऑफ ब्रेथवेट. आणि ह्याच्यामध्येच ब्रेथवेट यांचं एक यश आहे. मुलांना वळण लावलं. इन हँडलिंग द स्टुडंट इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. आश्चर्यकारकरित्या प्रेमाने त्यांना समजवलं. त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत त्यांना सांगितलं आणि एक प्रकारे त्या मुलांना जवळ केलं. त्यांच्यातले जे काही दुर्गुण होते ते काढण्याचा प्रयत्न केला. या ते ॲज अ टीचर, रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील रिलेशन, संबंध कसे असावेत आणि विद्यार्थ्यांनी काय करावं, काय करू नये, हे त्यांना सांगितलं. मग आतापर्यंत कदाचित कोणी प्रेमाने बोललं नसेल किंवा कोणी काही हे केलं नसेल, मुलांना शिस्त लावली नसेल. कदाचित असं असू शकतं. ह्या शिक्षकांनी त्यांना शिस्त लावली. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर, ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्जन टू म्युझियम अँड थिएटर्स. काय झालं बघा आता, मुलांमध्ये सांस्कृतिक गोष्टी निर्माण व्हाव्या, मुलांना समाजाची जाणीव व्हावी, त्यासाठी ह्या शिक्षकांनी फील्ड ट्रिप केल्या. त्या आजूबाजूला सहलीचं आयोजन केलं, एक्सकर्जन सहलीचं. त्यामध्ये मुलांना थिएटर्स दाखवले, त्यामध्ये मुलांना म्युझियम दाखवले, त्यामध्ये म्हणजे आउटसाइड. आतापर्यंत कदाचित ही मुलं बाहेर गेलीच नसतील. कारण ही वाह्यात वागायची आणि खूप मस्ती करायची, मस्तीखोर अशी. आणि म्हणून शिक्षकांनी पण त्यांना नेलं नसेल कदाचित. आता एक सांगतो, माझा एक मी तुम्हाला अनुभव सांगू इच्छितो. आता सध्या आपण ट्रिप कॅन्सल केल्या आहेत. त्याला बरंच कारण आहे. पण का कॅन्सल का केल्या आहेत? त्याला एक शासनाच्या बाजूने पण, पालकांच्या बाजूने पण आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने पण एक प्रकारचं काही रिस्ट्रिक्शन्स वरती. तर मुलं खूप आगाऊपणा करतात. बाहेर नेल्यानंतर काय करतील त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे मग नको ते प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स उद्भवले तर मग सोडवायला कशा? समस्या कशा सोडवायच्या? ते या ठिकाणी एक प्रकारे मुलांना आउटसाइडरला व्हिजिटला आपण नेलं तर एक बाहेरचं जग मुलांना कळतं. बाहेर कसं वागावं हे कळतं. बाहेर कशा पद्धतीने राहायचं हे कळतं. आणि नेमकं हीच गोष्ट इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, तर त्यांना समजवताना बाहेर नेणं आवश्यक आहे. पण काही कारणास्तव ट्रिप कॅन्सल झाली.
या ठिकाणी ह्या शिक्षकाने ट्रिपचं आयोजन केलं. मुलांना सांगितलं, खरं ज्ञान दिलं. आतापर्यंत ते शाळेतच होते. मुलं आता बाहेर आले, मोठे झालेत आणि त्यामुळे हळू त्यांना समजायला लागलं. म्युझियम दाखवले, थिएटर्स दाखवले आणि टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. मुलं बाहेर गेलीच नव्हती आणि मग त्यांना अरे, आपले शिक्षक खूप चांगले आहेत असं वाटायला लागलं. माहिती आपल्यासाठी काळजी घेतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील तेव्हा संबंध येतो, वाढतो आणि तेव्हा आपण एकमेकांच्या जवळ येतो, एकमेकांचे विचार ऐकतो, त्यांचा विचार लक्षात घेतो आणि म्हणून विद्यार्थ्यांवरती शिक्षकांचे संस्कार होतात. विद्यार्थ्यांवरती शिक्षकाचं इम्प्रेशन त्याला आपण म्हणतो, प्रभाव पडतो. मग शिक्षक जर चांगला असेल, तर विद्यार्थी हळू आपोआपच त्या शिक्षकाचं अनुकरण करायला लागतात. तसं इथं हे घडलं. ब्रेथवेट यांचं अनुकरण मुलं करायला लागली. त्यांना बाहेर नेलं, त्यांना फिरवलं, त्यांना त्यांच्या कलेने घेतलं. त्यांना ज्या विषयात इंटरेस्ट आहे त्या विषयाची माहिती सांगितली आणि विद्यार्थी बघा शिक्षकांवरती प्रेम करू लागले. त्या शिक्षकावरती प्रेम करू लागले. 68 विद्यार्थी चांगले झाले. व्हाईट मेल फिमेल टीचर गिलियन ब्लंचार्ड accompanies the class on this excursion आणि त्यानंतर मग एक व्हाईट टीचर ते तिथल्या ब्रिटिश टीचर गिलियन बंचार्ड नावाच्या त्या सुद्धा त्यांच्या सोबत येतात. कारण लेडी टीचर पण असायला पाहिजे आणि म्हणून ट्रिपमध्ये ह्याही जातात. त्यानंतर दिस मार्क द बिगिनिंग ऑफ द फ्रेंडशिप आणि मग फ्रेंडशिप सुरुवात झाली कोणाची? बघा बिटवीन ब्लंचार्ड अँड ब्रेथवेट. ब्लंचार्ड ह्या लेडी टीचर आहेत, त्या ब्रिटिश आहेत, व्हाईट टीचर आहेत आणि ब्रेथवेट हे कोण आहेत तर ब्लॅक टीचर. दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. आता एक मेल आणि फिमेल मैत्री निर्माण झाली याचा अर्थ लक्षात घ्या. टीचर, ब्लॅक टीचर आणि व्हाईट टीचर. त्यावेळेला समाजामध्ये व्हाईट लोक ब्लॅक लोकांचा तिरस्कार करायचे आणि साहजिकच व्हाईट टीचर ब्लॅक टीचरचा तिरस्कार करत आणि तशी परिस्थिती होती. पण या ठिकाणी ते जवळीकता येते म्हणजे टीचरमध्ये मैत्री होते. लक्षात ठेवा मित्रांनो. खूप महत्वाचे आहे सामाजिक दृष्टीने. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी टाइम्स. आता कधी ह्या विद्यार्थ्यांचं आणि ब्रेथवेट यांचं रिलेशन खूप वेळा टेस्ट केलं. इतर लोकांनी केलं असेल. हे कसे वागतात मुलांना टेस्ट केलं. जाणून घेतलं. तो बरोबर वागतायत की नाही. कारण तिथं व्हाईट स्टुडंट होते आणि हे टीचर ब्रेथवेट हे ब्लॅक होते. कदाचित हे वाईट वागणूक देत आहेत का? तर बऱ्याच वेळेला इतर टीचर्स लोकांनी टेस्ट केली. व्हाईट टीचर्स टेस्ट पण करून जाणून घेतलं. पण ब्रेथवेट हे खूप चांगले ग्रस्त होते, चांगले शिक्षक होते. जरी ते प्रोफेशनल इंजिनियर असतील तरी ते त्यांच्यामध्ये एक चांगला माणूस होता. आणि म्हणून असं घडलं. अल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंटेड हर्ट हिम. जरी विद्यार्थ्यांनी त्यांना त्रास दिला असेल, नाराज केलं असेल, हर्ट केलं असेल, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. ते नेहमी माफ करायचे. ठीक आहे, काय हरकत नाही. तू चुकलास ना बाबा, विद्यार्थी चुकतात, शिक्षक माफ करतात. आम्ही तेच करतो. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी आणि विद्यार्थी म्हणतात, अरे त्याला माफ करतात. अशा वेळेला लक्षात येतं की नाही, अशा वेळेला एका विद्यार्थ्याने चूक केली असेल तर पुढच्या वेळेला ती करत नाही. तर आपण करायला नको, द्यायला नको. देन एम्पॅथी अँड नॉलेज. या ठिकाणी अशा गोष्टी घडतात आणि आपोआपच शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध सुधारतात. ते मुलांच्या तळमळीने मुलांसाठी तळमळीने काम करतात. हे एक प्रकारे त्यांच्यामध्ये चांगलपणा कसा येईल, चांगुलपणा कसा येईल हे बघतात आणि म्हणून हे शिक्षक आदर्श होतात आणि प्रिय होतात. बघूया पुढे. अनदर फेसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स दुसरी साइड. अनदर फेसेट दुसरी बाजू अशी आहे ह्या नॉव्हेलची, स्टोरीची, या गोष्टीची. ग्रेटली अफेक्ट द इट्स अ नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी स्टोरी ऑफ कोलोनियलिझम. ते वसाहतवाद याला सुद्धा एक गोष्ट आहे. ब्रिटिश लोक कसे वसाहती करायच्यात आणि इतर लोकांवरती आपलं वर्चस्व निर्माण करायचं. इट्स अ डार्क कॉन्सिक्वेन्सेस आणि डार्क कॉन्सिक्वेन्सेस त्याच्या आहेत, परिणाम आहेत, वाईट असे परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा. त्याच्यानंतर मेंटल आणि फिजिकल ट्रॉमा यामध्ये दाखवलाय. ब्लॅक वर्सेस व्हाईट. लक्षात घ्या, काळे आणि गोरे संघर्ष आहे ट्रॉमा त्या ठिकाणी. फिजिकल ट्रॉमा आहे दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेट. आणि ह्याच्यामध्ये काय होतं मग ब्रेथवेटच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारे तिरस्काराची भावना निर्माण होते. अँड राग फॉर ब्रिटिश.
ब्रिटिश लोकांच्या विषयी राग निर्माण होतो. राग म्हणजे राग. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कोलोनियलिझम आणि त्यानं सतत एक वसाहतवादीचा तो परिणाम त्यांच्या मनावरती असतो, की लोक कशा पद्धतीने वाईट वागणूक देतात. कारण आफ्रिकेमध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये ब्रिटिश लोकांच्या वसाहती होत्या आणि ब्रिटिश लोक इतर लोकांना तुच्छ लेखायचे. तर म्हणून कदाचित त्याचा परिणाम हेट्रेट, अँगर, त्याला आपण राग, तिरस्कार, राग म्हणजे राग, ब्रिटिशांच्या प्रती ब्रेथवेटच्या मनात होता. व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर सुद्धा हे या ठिकाणी होते. अँड these निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ऍक्शन. आणि या निगेटिव्ह एक्सपिरियन्समुळे त्यांचे कदाचित कृती तशी होत असते. कदाचित व्हाईट स्टुडंटचा त्यांना सुरुवातीला राग येत असेल. सुरुवातीला ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक. तर यांना इथं आश्चर्य वाटतंय, शॉक वाटतोय. काय तर बाय द कंडिशन्स इन व्हिच ही स्टुडंट्स लिव्ह. ते ह्या कशा पद्धतीने कशा कंडिशन्स मध्ये ही विद्यार्थी राहतात, कशा पद्धतीने ते वागतात आणि त्याच्यावरती काय म्हणजे समाजाचा कसा परिणाम होतोय किंवा बाहेरच्या परिस्थितीचा मुलांवरती काय परिणाम होतोय, हे ब्रेथवेटच्या लक्षात आलं होतं. आणि हा सगळा एकंदरीत सामाजिक इफेक्ट त्यांना जाणवत होता. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा. आणि एक प्रकारचा त्याला आपण ट्रॉमा, त्याला सदमा असं म्हणूया, आघात म्हणूया, त्यांच्यावरती होत होता. ऑफ द वॉर म्हणजे युद्धाचा पण परिणाम त्यांच्यावरती होता. दॅट कॅन बी सीन थ्रूआउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि संपूर्ण हा ट्रॉमा, फिजिकल ट्रॉमा होतोय कशा त्यांच्यावरती जो परिणाम झालाय त्यानंतर युद्धाच्या वेळेला किंवा ब्रिटिशांची काय जी वागणूक होती त्या ब्रेथवेटच्या बाबतीमध्ये, हा सगळा परिणाम टीचिंग इफेक्ट वरती पण होतोय आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संबंधात पण होतोय. आणि हे सगळं नॉव्हेलमध्ये दाखवलंय, कादंबरीमध्ये दाखवलंय. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ही कादंबरी वाचणार तेव्हा आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. या ठिकाणी फक्त सिनॉप्सिस आपल्याला आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. अ, पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक यू व्हेरी मच.